श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आज आहे दीप अमावस्या. मग आपल्याला आज काय करायचं आहे बघा, रात्री कापुरासोबत काही वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि जाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता, जे काही दोष असतील आपल्या जीवनामधील, ते नक्कीच दूर होतील. याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. कारण की आज आहे आषाढ अमावस्या. याच आषाढ अमावस्याला दीप अमावस्या देखील म्हटलं जातं आणि आज सुवर्ण योग असा जुळून आलेला आहे, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. मग आपण काही उपाय तर करायलाच पाहिजेत. बघा, हा जो उपाय आहे, आपल्याला आता कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत कापूरसोबत, कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये नक्कीच सकारात्मकता वाढेल. घरामध्ये सगळ्यांचे अगदी जे काही काम करतात त्यामध्ये त्यांना नक्कीच यश मिळेल. घरामधलं वातावरण देखील सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं होईल. त्यामुळे तुम्ही हा उपाय अगदी वेळात वेळ काढून नक्कीच करा. आणि व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा. बघा, आता आज आषाढ अमावस्या आहे. मग प्रत्येक भागानुसार दिव्यांची पूजा आपापल्या भागामध्ये जशी परंपरा चालू आहे त्या पद्धतीने तर नक्कीच करतात बघा. कारण की आपल्या जीवनातील अंधकार दूर करून नवीन प्रकाश आपल्या जीवनामध्ये येऊ, अशी म्हणजे आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होते आणि आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मकता, जसा हे दिव्य तेज आहे दिव्यांचं, तसंच आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मकता येते. बघा, आता अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय अतिशय प्रभावशाली असतात. घरामध्ये आपल्याला कापुरासोबत अशा काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि आपले जे काही समजा अडकलेली कामं आहेत ते देखील मार्गी लागतील. मग आपल्याला बघा, या दिवशी अगदी वेळात वेळ काढून संध्याकाळी हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचाच आहे. बघा, खूपच प्रभावशाली असा हा उपाय आहे. बघा, यासाठी आपल्याला लागणार आहे बघा कापूर. मग आता कापूर घेताना आपण भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. कारण की बघा, भीमसेनी कापूर हा घेतल्यानं जास्त फायदा होईल. बरं नसेल तर तुम्ही जो घेतला तो देखील चालेल. मग आपल्याला आता हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही केला तरी देखील चालेल. कारण की संध्याकाळची 6ची वेळ ही माता लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते. त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे, जेणेकरून बघा आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख, समाधान आणि एक वेगळा चमत्कारिक बदल दिसून येईल. बघा, मग आता आज ही दिव्यांची अमावस्या आहे तर मुलांना कणकेचे दिवे करून देखील ओवाळतात. तसेच या दिवशी पितरांची देखील सेवा केली जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील सेवा केली जाते. मग आता आपल्याला बघा, दीप अमावस्या आहे तर मग आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील एक दिवा लावायचा आहे, तुळशीपाशी देखील एक दिवा लावायचा आहे. हो, आपण दिव्यांची पूजा तर करणारच आहोत, पण आपल्याला या पद्धतीने देखील दिवे लावायचे आहेत. बघा, आता आपल्याला बघा 5 कापराच्या वड्या, फुलांच्या 5 लवंगा देखील घ्यायच्या आहेत आणि आपल्याला काळी मिरी देखील 5 घ्यायची आहे. आणि आपल्याला हे सर्व आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्या जो काही मेन दरवाजा आहे त्या दरवाजावरतून आपल्याला अगदी असं जशी आपण दृष्ट काढतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचं आहे 7 वेळा. नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जो काही आता हा जो दिवा लावला होता उंबरट्याच्या बाहेर, मग आपण हे उतरवायचं झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरून आपला हात आहे तर तो चौकटीला थोडासा स्पर्श करायचा आहे. अगदी बघा, या वस्तू हातात घेतल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला स्पर्श करून घ्या आणि नंतर आपल्या दरवाजावरतून थोडक्यात दृष्ट काढल्याप्रमाणे उतरून घ्या.
मग थोडा वेळ ह्या वस्तू सगळ्या आपण तो दिवा लावलाय त्या दिव्यामध्ये टाका. मग या वस्तू आपल्याला यामध्ये घेतलेला आहे आपण कापूर देखील आहे. मग या कापराच्या वड्या ह्या पूर्णपणे आपल्याला समजा दिवा हे झाल्यानंतर जर जळालं नाही यातलं साहित्य तर मग काय करा, वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या किंवा मग एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही हे साहित्य टाकून दिलं तरी देखील चालेल. त्यासोबतच बघा आपण हे जी सगळं साहित्य घेतलं होतं मग जळालं नाही तर मग वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा झाडाखाली नाही टाकणं झालं तर आपल्या घरामध्ये कुंड्या असतातच, त्यामध्ये पाणी टाका आणि हे साहित्य तुळस सोडता दुसऱ्या कोणत्याही कुंडीला टाकून दिलं तरी देखील चालेल. अशा प्रकारे बघा कापुरासोबत आपल्याला या जी वस्तू आहेत त्या जाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख, समाधान, समृद्धी येईल आणि आपले जे काही अडकलेले कामं आहेत ते देखील मार्गी लागतील. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.